आता बघूयात पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। माधान या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं, शेती पिकांचंही मोठं नुकसान। लातूरमधील तावरजा नदी परिसरामध्ये पूरस्थिती तर शेती पिकांचंही प्रचंड नुकसान। भुसणीमधील बंधाऱ्याचे दरवाजे हे वेळेवर उघडले नसल्यामुळेच पूरस्थिती निर्माण झाल्याची माहिती। जालन्याच्या परतूरमध्येही जोरदार पावसाची हजेरी। टाकळीमधील कसुरा नदीला पूर। पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे काही गावांचा संपर्कही काही काळ तुटला होता। रायगडमध्ये मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे प्रवेशद्वारावर पाणी साचलं तर बाजारपेठ आणि बसस्टँड परिसरात गुडघाभर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागली आहे। धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार। मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतीचं प्रचंड नुकसान, जनावरही दगावल्याची माहिती। धाराशिव जिल्ह्यात जोरदार पाऊस। तेरणा नदीला पूर तर तेरणा नदीच्या पाण्यानं टेंभुर्णी लातूर रोडवरील वाहतूक विस्कळीत तर भूम तालुक्यातल्या वंजारवाडी गावामध्ये विश्वरूपा नदीचं पाणी शिरलं। धाराशिवच्या शिरसामध्ये चांदणी नदीला पूर। चांदणी नदीच्या पुराचं पाणी थेट गावात। शाळा दुकानांमध्येही पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान। नांदेडच्या तामसा गावामध्ये जोरदार पाऊस। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं। घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर। बीडमध्ये दमदार पावसाची हजेरी। पावसानं पाटोद्यातील चौताळा धबधबा प्रवाहित। हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी।